गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 8वीच्या मराठी व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ आणि कविता यांचे रिव्हिजन बघतो आहे. जे काही लेसन आणि पोएम्स येणाऱ्या फर्स्ट सेमिस्टरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्याचे रिव्हिजन आपण यापूर्वीसुद्धा कंप्लीट केले आहे. आज आपण या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र हा नवीन पाठ आणि त्या पाठावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी उम्मीद करतो की यापूर्वी जे आपण लेक्चर कंप्लीट केलेत त्यामध्ये दिलेली माहिती ही नक्कीच तुम्हाला समजली असेल आणि जे काही आपण प्रश्नांचे उत्तर बघितले आहेत, आन्सर कंप्लीट केले आहेत त्याचासुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल. मित्रांनो, या पाठाला सुरुवात करण्या अगोदर परीक्षेच्या दृष्टीने जर आपण लेसन आणि पोएम याचा विचार केला तर जे काही असाइनमेंट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली गेले आहेत नेमके त्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणून प्रत्येक पाठाची असाइनमेंट हे बारकाईने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याचे वाचन करायचे आहे. ओके, नाउ लेट्स स्टार्ट. या पाठाच्या स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तराला आपण सुरुवात करूया. तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसतोय. ज्या लोकांकडे मराठी बुक्स आहेत त्यांनी बुक्स काढून त्या बुक्समधले प्रश्न बघितले तरी चालेल. अदरवाईज ज्यांच्याकडे बुक्स नाहीत त्यांनी मोबाईल स्क्रीनवरती जे काही प्रश्न दिले आहेत त्याकडे लक्ष द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक पहिला, आकृत्या पूर्ण करा. आपल्याला 3 आकृत्या यामध्ये दिल्या आहेत, अ, आ आणि ई. त्यामध्ये पहिले आपण बघूया. लेखाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. लेखकांनी शाळेच्या बागेत कशा प्रकारे मजा केली आहे हे आपल्याला 4 ऑप्शनमध्ये त्याचे उत्तर लिहायचे आहे. त्यापैकी पहिला आहे मनसोक्त खेळणे. लेखक बागेमध्ये मनसोक्त खेळले. मनसोक्त म्हणजे मनात येईल तेवढे किंवा मन भरील तेवढे. त्यानंतर दुसरं आहे हुंदळणे. बागेमध्ये सर्वत्र बागेचे 4ही कोपऱ्यात ते फिरलेत आणि बागेच्या 4ही कोपऱ्यातली माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर झाडावर चढणे. बागेमध्ये जे काही झाडं आहेत शाळेच्या बागेमध्ये किंवा सराउंडिंगला जेवढे काही झाडं लावले आहेत त्या प्रत्येक झाडावर लेखक चढलेत. त्यानंतर आहे पावसात चिंब भिजणे. लेखकांनी शाळेच्या बागेमध्ये आणखी कोणती मजा किंवा मौज मस्ती केली तर पावसामध्ये ते ओले झालेत किंवा पावसामध्ये भिजून त्यांनी त्या पावसाची मजा घेतली. अशा प्रकारे लेखक शाळेच्या बागेत त्यांनी मनसोक्त मौज मजा केली. त्यानंतरचा प्रश्न आ, लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव. लेखकांनी सुट्टीमध्ये कोणते मजेशीर अनुभव आपल्याला सुचवले आहेत तर फर्स्ट वन आहे पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. लेखकांनी सुट्टीमध्ये कोणते मजेशीर अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स, ते एक्सपिरियन्स कोणकोणते एक्सपिरियन्स आपल्याला शेअर केले आहेत किंवा सांगितले आहेत. त्यामधला पहिला आहे पक्ष्यांचे चिवचिवणे व थवे न्याहाळणे. मतलब त्यांनी काय केलं तर पक्ष्यांचा आवाज जो आहे हा पक्ष्यांचा आवाज बघितला आणि त्या पक्ष्यांच्या थव्याचे ऑब्झर्वेशन केले. पक्ष्यांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. तर 2 मतलब दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं आहे जंगलातील विविध पक्ष्यांचे आवाज त्यांनी ऐकले. एवढंच नव्हे तर लेखकांनी सुट्टीमध्ये काय केलं तर जंगलामध्ये जेवढे काही पक्षी आहेत या सर्वच पक्ष्यांचा आवाज त्यांनी ऐकला किंवा त्याबद्दलची माहिती त्यांनी घेतली. अर्थात लेखक जेव्हा जंगल सफरीवर गेले किंवा जंगलामध्ये गेले तेव्हा जंगलामधील प्रत्येक गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. ते पक्षी असो, प्राणी असो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा अभ्याससुद्धा लेखकांनी केला. ओके, त्यानंतर आहे तिसऱ्या सहकांतीतील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे. लेखक सांगतात की तिसऱ्या क्रांतीतील परस्पर संबंध वाढवणारे व त्याबद्दल माहिती देणारे कोणते माध्यम आहेत तर त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे फर्स्ट वन किंवा पहिल्या रोमध्ये लिहायचं आहे संपर्क माध्यमे. त्यानंतर आहेत दुसऱ्या रोमध्ये लिहायचे आहेत दळणवळण व संदेश माध्यमे. दॅट मीन्स या प्रश्नामध्ये लेखकांनी आपल्याला काय सांगितलं की जे काही तिसरी सहस्र क्रांती झाली आहे त्या सहस्र क्रांतीमधील परस्पर संबंध वाढवणारी किंवा त्यामध्ये जवळीकता साधवणारी
कोणकोणते माध्यमे आहेत, तर आपण त्यामध्ये बघितलं आहे एक संपर्क माध्यमे आहेत आणि दुसरं आहे दळणवळण व संदेशवहन माध्यमे. ओके. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा. या प्रश्नाचे आपल्याला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला आपण बघूया, लेखक जेथे शिकले ते गाव. लेखक ज्या ठिकाणी शिकले आहेत त्या गावाचे नाव आपल्याला लिहायचे आहे. ओके. त्यामधला पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे सांगली. लेखक सांगली या गावामध्ये शिकले. त्यांचं जे बालपण आहे हे सांगली या गावामध्ये झाले. सांगली हा जिल्हा आहे. ओके. त्यानंतर सेकंड वन, लेखकाला मिळालेला पुरस्कार. लेखकाला कोणता पुरस्कार मिळाला, तर लेखकांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. लेखकांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर थर्ड वन आहे, खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण, जिम किंवा व्यायामशाळा. त्याला जिम असं म्हटलं जातं. लेखक कोणत्या ठिकाणी जाऊन व्यायाम करायचे किंवा त्यांची व्यायाम करण्याची निश्चित ठिकाण किंवा जागा कुठली होती, तर जिम किंवा व्यायामशाळा या ठिकाणी जाऊन ते नियमित व्यायाम करायचे. त्यानंतर लास्ट वन आहे, लेखकांचा आवडता खेळ. तर लेखकांचा आवडता खेळ आहे बॅडमिंटन. बऱ्याच लोकांचे वेगवेगळे आवडते खेळ असतात. काही लोकांचे क्रिकेट असो, त्यानंतर काही लोकांचे इनडोअर किंवा आउटडोअर अशा दोन्ही प्रकारचे खेळ प्रत्येकाला आवडीचे असतात. त्यामध्येच लेखकांना इंडोअरमधला जो काही बॅडमिंटन हा गेम आहे, हा बॅडमिंटन गेम लेखकांना आवडायचा. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 एका शब्दात उत्तर लिहा पूर्ण केला आहे. चला तर प्रश्न क्रमांक 3 बघूया. तुमच्या शब्दात उत्तर लिहा. हा ऑनवर्ड क्वेश्चन आहे. हा तुम्हाला तुमच्या शब्दात प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. त्यामधला पहिला काय, आपण पहिला प्रश्न बघूया. लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. की लेखकांनी व्यायाम करणे, कसरत करणे, वर्कआउट करणे याचे काय महत्त्व आहे, हे महत्त्व आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. कोणता ना कोणता खेळ खेळणे हा प्रत्येक व्यक्तीचा एक छंद असतो किंवा आवड असते. प्रत्येकाला कुठला तरी गेम हा आवडीचा असतो. ओके. आणि खेळ खेळणे हा एक व्यायामाचाच प्रकार आहे. खेळ खेळण्यासाठी कसरत करावी लागते, धावावं लागते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. हे सर्व जे आहे हे व्यायामाच्या प्रकारामध्ये मोडत असते किंवा तो एक प्रकारचा व्यायामच आहे. वेळ नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम करणे गरजेचं आहे. जीवनामध्ये व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. जर कुठले कारण सांगून वर्कआउट टाळणे किंवा व्यायाम करणे टाळणे ही खूप एक वाईट सवय आहे. आणि व्यायाम करण्याने त्याच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. तो चांगला परिणाम होतो. जे लोक किंवा जे व्यक्ती व्यायाम करतात त्यांचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य असतं. त्यांना लॉंग लाईफ मिळतं. कारण व्यायामाने अंगामध्ये, शरीरामध्ये जे काही व्याधी असतात, जे काही डिसीज असतात, ते डिसीज नष्ट होतात. आणि एकदाचे का डिसीज नष्ट झाले तर अर्थात आपल्या अंगामध्ये जर कुठल्या व्याधी नसतील तर आपलं जे लाईफ आहे हे नक्कीच आपल्याला लॉंग लाईफ प्राप्त होतं. ओके. म्हणून व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे. व्यायाम हा दररोज सेवन केलेल्या अन्नपचनासारखा आहे. व्यायाम हा खुल्या मैदानातील असो किंवा एखाद्या क्लबमधील असो किंवा खास व्यायामशाळेतील असो, प्रत्येकाने कमीत कमी 1-2 तास व्यायाम हा करायलाच पाहिजे. व्यायाम कोठे करावा याची जागा निश्चित नसतो. तो आउटडोअर किंवा इनडोअर कोणत्याही ठिकाणी, ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी व्यायाम केला जाऊ शकतो. परंतु व्यायाम करणे हे नियमित आणि दिवसातून 1 ते 2 तास व्यायाम करणे आवश्यक असते. जे लोक नियमित व्यायाम करतात नक्कीच त्यांचे शरीर हे दणकट, बळकट आणि सशक्त असते. जे लोक नियमित व्यायाम करत नाहीत त्यांचं शरीर जे आहे स्थूल झालेलं असतं, त्यांना मोठापा आलेला असतो. म्हणून व्यायामाचे जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणून लेखक सांगतात की प्रत्येकाने दिवसातून 2 ते 3 तास व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. व्यायामाने मन व शरीर तंदुरुस्त राहते व जीवन आरोग्यदायी ठरते. सांगितल्याप्रमाणे व्यायाम जर केला त्याचे फायदे काय होतात, मन व शरीर हे तंदुरुस्त राहतं आणि सोबतच त्याचे आरोग्यावरही चांगले परिणाम होतात. दॅट मीन की आपलं जे लाईफ आहे हे लॉंग लाईफ बनतं. व्यायामाने
त्यांना मनात उत्साह निर्माण होतो. जो व्यक्ती दररोज सकाळी उठून व्यायाम करेल, नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते किंवा तो नेहमी आनंदी असतो. असे सर्वच आपण व्यायामाचे फायदे किंवा अशा प्रकारे आपण व्यायामाचे महत्त्व सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखाने सांगितले व्यायामाचे महत्त्व नक्कीच तुम्हाला समजले असेल किंवा अंडरस्टँड झाले असेल. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 मधील या प्रश्नाचे उत्तर बघितले आहे. चला तर प्रश्न क्रमांक 3 मधील सेकंड वन प्रश्नाचे उत्तर बघूया. खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो. तुमच्या शब्दात लिहा. निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन कॅपॅसिटी, निर्णय घेण्याची एक कॅपॅसिटी, त्याला निर्णय क्षमता असे म्हणतात. खेळ आपल्याला स्वावलंबी कसे काय बनवतो? स्वावलंबी मीन्स स्वतःच्या पायावर उभा असलेला किंवा स्वहिमतीवर स्टेबल असलेला. ओके. व निर्णय घेण्याची क्षमता कशी वाढवतो हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे किंवा ओनवर्डमध्ये लिहायचं आहे. चला तर या प्रश्नाचे उत्तर बघूया. कोणताही आवडता खेळ खेळायला हवा. खेळ खेळण्यामुळे आपल्या जीवनात शिस्त लागते. लेखक सांगतात की जो कोणता खेळ तुम्हाला आवडत असेल तो खेळ तुम्ही खेळलाच पाहिजे. कारण खेळ खेळल्याने, कुठलाही गेम खेळल्याने आपल्याला शिस्त लागते, डिसिप्लिन लागते. कोणत्याही समस्येशी मुकाबला करायचा हे खेळ शिकवतो. आपल्या लाईफमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्सला हल करण्याची किंवा त्या प्रॉब्लेम्सचा सामना करण्याची कॅपॅसिटी खेळ आपल्यामध्ये निर्माण करतात, क्रिएट करतात. दॅट मीन्स जीवनामध्ये खेळ खेळणे हे खूप महत्त्वाचे आहे. खेळाशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही. हरलो तरी जिगरबाजपणे कसे हरावे व जिंकलो तर आनंद कसा घ्यायचा हेही खेळ शिकवतो. जर एखाद्या खेळमध्ये हार मिळाली तर हार पचवायची कशी, आणि जर एखाद्या खेळामध्ये, एखाद्या गेममध्ये जर आपण जिंकलो तर जिंकण्याचा आनंद कसा साजरा करायचा हे सर्व खेळच आपल्याला शिकवत असतो. त्यासाठी स्वतःचे शिक्षक व्हावे लागते. खेळामध्ये स्वतःला शिकवावं लागते किंवा स्वतःचा टीचर बनावा लागतो. प्रत्येक खेळातील पडताळा जसा आपला आपणच घेतो त्याप्रमाणे आयुष्यातही चांगले वाईट काय आहे याची निर्णय क्षमता खेळ वाढत असतो. खेळ खेळल्याने आयुष्यामधले जे काही कठीण प्रसंगातील डिसिजन आहे, हे कठीण प्रसंगातील डिसिजन आपण योग्यपणे घेऊ शकतो. अदरवाईज जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांची निर्णय क्षमता ही कमकुवत असते किंवा जे काही ते निर्णय घेतात ते चुकीचे निर्णय ठरतात. म्हणून जे लोक व्यायाम करतात, जे व्यक्ती नियमित व्यायाम करतात, त्यांची जी निर्णय क्षमता आहे ही निर्णय क्षमता खरंच पॉझिटिव्ह असते किंवा त्यांचा घेतलेला निर्णय हा कधीही खोटा ठरत नाही. अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला खेळ आपल्या आयुष्यामध्ये कसे महत्त्वाचे आहेत, ते कसे आपल्याला स्वावलंबी बनवतात, निर्णय क्षमता कशी वाढीस लावतात याबद्दलची माहिती लेखकांनी आपल्याला दिली आहे किंवा सांगितली आहे. ओके. त्या क्वेश्चन नंबर 3 नंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चला तर प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मधील खेळूया शब्दांशी. त्यामधील पहिला खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला एक तक्ता दिला आहे, त्यामध्ये एकवचन अनेकवचन असे 2 शब्द आहेत. एकवचन शब्दामध्ये 4 शब्द दिले आहेत. एकवचन ब्रॅकेटमध्ये 4 शब्द दिले आहेत. पुस्तक, गाव, मैदान, नदी. पुस्तक या शब्दाचे अनेकवचन होईल पुस्तके, गाव या शब्दाचे अनेकवचन होतील गावे, मैदान या शब्दाचे अनेकवचन होईल मैदाने आणि नदी या शब्दाचे अनेकवचन होईल नद्या. अशा प्रकारे आपल्याला अनेकवचन या ब्रॅकेटमध्ये या शब्दांचे अनेकवचनी रूप लिहायचे आहे. ओके. देन नेक्स्ट वन प्रश्न क्रमांक 4 मधील खालील वाक्य वाचा व त्या आधारे तक्ता पूर्ण करा. आता आपल्याला 2 जवळपास वाक्य दिले आहेत आणि त्या वाक्यामधील आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद असे 4 ब्रॅकेटमध्ये त्या वाक्यातील शब्द लिहायचे आहेत. पहिला तक्ता आहे नाम. नाम या तक्त्यामध्ये येईल सांगली, महाराष्ट्र आणि गाव. त्यानंतर सर्वनाम या तक्त्यामध्ये येईल हे, काय, तुमचे, तुम्हाला. ओके. त्यानंतर विशेषण या तक्त्यामध्ये येईल चांगले, वाईट. आणि क्रियापद या तक्त्यामध्ये येईल आहे, कळते. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 मधील आणि हे प्रश्न कंप्लीट केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी उम्मीद करतो की पाठ क्रमांक 7 व नातवंडाचे पत्र किंवा नातवंडाचे पत्र या पाठावर जो काही स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे तो नक्कीच तुम्हाला समजला असेल. चला तर यानंतरचा पाठ जो आहे तो आपण पुढील व्हिडिओ लेक्चरला बघूया. ओके. टेक केअर. बाय. थँक्यू.